भाऊरावांनी सातारला शाहू बोर्डिंग सुरू केलं. शाहू बोर्डिंगमधील बहुतेक मुले गरिबाघरची होती. त्यांना भाऊरावांनीच सातारा जिल्ह्यातून गोळा केलं होतं. ज्या थोड्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक स्थिती बरी होती त्यांच्या पालकांकडून भाऊराव खर्चासाठी पैसे घेत असत. बहुसंख्य विद्यार्थी नादार व अर्धनादार म्हणून बोर्डिंगमध्ये घेतलेले असत. घरातील मुलांसाठी आईबाप जे जे करतात ते सर्व भाऊराव आणि लक्ष्मीबाई या मुलांसाठी करत असत. मुलांचे पालक परगावी असायचे. त्यांना शिक्षणदृष्टी नसायची. त्या मुलांची ही उणीव भाऊराव आणि लक्ष्मीबाई भरून काढत असत. त्या सर्वांमध्ये एक कौटुंबिक नाते निर्माण झाले होते. बोर्डिंगमधील मुलांचा सारा आर्थिक व्यवहार मुलातून निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते होत असे. प्रत्येक मुलाचा हिशेब टिपलेला असायचा. बोर्डिंगचा जमाखर्च काटेकोरपणे ठेवला जात असे. बागेत पिकलेला काही माल बाजारात विकला जायचा. त्याचा जमाखर्चही व्यवस्थित ठेवला जायचा. भाऊराव बोर्डिंगसाठी देणग्या गोळा करत असत. त्यासाठी त्यांना नेहमी परगावी प्रवास करावा लागे. पण प्रवासाहून परतताच पै न पैचा हिशेब ते विद्यार्थी सेक्रेटरीजवळ देत असत. मुलांच्या राहण्या जेवणाचा खर्च भागवताना भाऊराव नेहमी मेटाकुटीला येत असत. त्यांच्यापुढे अनेकदा आर्थिक अडचणी उभ्या राहत असत. अशावेळी भाऊराव लक्ष्मीबाईंशी जास्तच गोडी गुलाबीने वागायचे. लक्ष्मीबाई भाऊरावांचा कावा ओळखायच्या. मग भाऊराव लक्ष्मीबाईंजवळ एखाद्या सोन्याच्या दागिन्याची मागणी करत. असा लक्ष्मीबाईचा एक दागिना बोर्डिंगसाठी खर्ची पडला. एकदा सोलापूरहून लक्ष्मीबाईंचे बंधू कलगोंडा अण्णाराव पाटील बहिणीला भेटायला म्हणून आले होते. त्यांना बहिणीच्या अंगावर एकही दागिना दिसेना. त्यांनी त्याविषयी बहिणीकडे व भाऊरावांकडे चौकशी केली. त्यांना दागिन्याची खरी हकीकत कळली तेव्हा त्यांनी कळवळून उद्गार काढले. आम्ही लक्ष्मीला लग्नात सोन्याच्या दागिन्यांनी मडवून सासरी धाडले, पण आता माझ्या बहिणीला भाऊराव तुम्ही लंकेची पार्वती करून टाकली आहे. एका संक्रांतीच्या सणाला भाऊराव सातारला नव्हते. बोर्डिंगच्या तिजोरीत धान्य खरेदीसाठी पुरेसे पैसे नव्हते. सेक्रेटरी आप्पालाल लक्ष्मीबाईंकडे आला. उद्या संक्रांतीचा सण आहे. आज धान्य खरेदी करून दळून आणावे लागेल. त्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. दुकानदारास आधीची उधारी देणे आहे. मागील उधारी चुकती केल्याशिवाय तो आता नवीन खरेदी करू देत नाही आणि भाऊराव तर नाहीत. मी काय करू? लक्ष्मीबाईंनी गळ्यातील मंगळसूत्र काढले आणि सेक्रेटरीच्या हातात ठेवले व म्हणाल्या, हे मंगळसूत्र गहाण ठेव. पैसे घे आणि सणासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदी कर. ते आले म्हणजे मग मंगळसूत्र सोडवून आणतील. सेक्रेटरी चक्रावून गेला, पण त्याच्यापुढे अन्य मार्ग नव्हता. त्याने तो सौभाग्यालंकार गहाण ठेवला व त्या पैशाने दुसऱ्या दिवशी मुलाच्या संक्रांतीचा सण साजरा केला. लक्ष्मीबाईची छोटी मुलगी बेबी नेहमी मुलांमध्ये खेळायला जाई. मुले जेवायला बसली की बेबी त्यांच्या ताटात जेवायला बसे. कधीमधी जेवताना हातात भाकरीचा तुकडा घेऊन थेट लक्ष्मीबाईकडे स्वयंपाकघरात येऊन ती चिकटत असे. बेबीने लक्ष्मीबाईंचे सोवळे धुडकावून लावले. सोवळ्यापेक्षा लक्ष्मीबाईंचे मुलांवरील प्रेम अधिक दृढ होते. एकदा लक्ष्मीबाईंची दाढ फार दुखू लागली. सातारला उपाय होण्याची शक्यता नव्हती. लक्ष्मीबाई बोर्डिंगचा सेक्रेटरी आप्पालाल शेख बरोबर पुण्याला गेल्या. एका परिचिताकडे उतरल्या. त्या सायंकाळी लक्ष्मीबाईंना फणफणून ताप भरला व दाढ खूपच ठणकू लागली. त्यांना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करता येणे शक्य नव्हते. बरोबर शिधा आणलेला होता. आप्पालालने लक्ष्मीबाईंना विचारले, वहिनी, मी पिठलं भात शिजवू का? माझ्या हातचा तुम्हाला चालेल का? लक्ष्मीबाईंनी संमती दिली. आप्पालालने आनंदाने पिठलं भात केला. लक्ष्मीबाईंनी आपल्या मुसलमान मुलाच्या हातचे अन्न नव्हे जणू आपल्याच मुलाच्या हाताने म्हणून आनंदाने घेतले. एकदा असेच भाऊराव साताऱ्याला नव्हते. कोणी एक पाहुणे बोर्डिंग पाहायला आले. बोर्डिंगजवळच लक्ष्मीबाई राहत होत्या. त्यांच्याजवळ पाहुण्यांनी बोर्डिंगची चौकशी केली. नंतर पाहुण्यांनी लक्ष्मीबाईंना विचारले, बाई, तुम्हाला मुलं किती? लक्ष्मीबाईंनी उत्तर दिली, ही काय, बोर्डिंगमधील ही माझी सारीच मुलं आहेत. बाईंच्या या भावभरीत उद्गाराने पाहुणा भारावून गेला. त्याने लक्ष्मीबाईंना धन्यवाद दिले. लक्ष्मीबाईंनी मुलांसाठी नुसते दागिने व स्वतःचे सौभाग्यालंकारच दिले नाहीत, तर खरीखुरी आईची माया दिली. लक्ष्मीबाई स्वभावाने सात्विक व वर्तनाने फार सौम्य होत्या. प्रसंगी भाऊराव मुलांच्या हातून चुका झाल्यावर खूप संताप करायचे. मुलांना रागे भरायचे. पण लक्ष्मीबाई मुलांवर कधी रागवत नसत. उलट त्या चुका करणाऱ्या मुलांना नीट समजून घेत व मायेचा आधार देऊन त्यांचे कुठे चुकते हे समजावून सांगत. एकदा बोर्डिंगचा सेक्रेटरी व गणी अत्तार या विद्यार्थ्यांमध्ये कलह झाला. सार्वजनिक वर्गणी दरमहा गोळा करण्याचे काम
गणी अत्तारने स्वीकारलेले होते. ते काम आणि अत्तारची स्वयंपाकाची पाळी एकाच दिवशी आली. अत्तारने वर्गणीचे काम केले व स्वयंपाकाच्या कामाला तो विनापरवाना गैरहजर राहिला. सेक्रेटरीने गणीचे जेवण बंद केले. गणी सेक्रेटरीशी भांडला तरीही सेक्रेटरी काय बदला नाही. उलट बेशिस्त वागून भांडण केले म्हणून गणीला त्याने बोर्डिंगमधून काढून टाकण्याची धमकी दिली. गणीकडे एक पावली होती. रागाच्या भरात त्याने काय आणले आणि खाल्ले कोण जाणे. त्याला गुंगी आली व तो बेशुद्ध पडला. मुलांनी गणीच्या तोंडावर पाणी मारले, त्याला हलवले तरी त्याची बेशुद्धी जाईना. मग मुले घाबरली. त्यांनी लक्ष्मीबाईंना बोलावले. लक्ष्मीबाईंनी गणीला प्रेमाने हाका मारल्या. गणी जगतो की मरतो अशी भीती लक्ष्मीबाईंना वाटली. त्यांच्या डोळ्यातून टिपे गळू लागली. गणी अत्तारचे बरे वाईट होऊ नये म्हणून लक्ष्मीबाईंनी त्याला त्वरेने सरकारी इस्पितळात दाखल केले. औषधोपचार त्वरित करवले. पुढे गणी अत्तार बरा झाला. बरे झाल्यावर गणी अत्तार लक्ष्मीबाईंच्या जवळ येऊन रडू लागला. त्याला बोर्डिंगमधून काढून टाकण्याची भीती वाटत होती. त्यावेळी लक्ष्मीबाईंनी अत्तारला धीर दिला. भाऊराव आल्यावर त्याची बाजू लक्ष्मीबाईंनी समजावून सांगितली. त्याची चुकी माफ करवली. गणी अत्तारला आई नव्हती. आईविना पोरका झालेला अत्तार लहानपणी त्याच्या आत्तेने वाढवला. अत्तार आईच्या मायेने पारखा झाला होता. ती माया त्याला बोर्डिंगमध्ये लक्ष्मीबाईंकडून मिळाली. लक्ष्मीबाईंनी मंगळसूत्र गहाण ठेवून मुलांचा सण साजरा केल्याचे जेव्हा भाऊरावांना कळले तेव्हा त्यांना धन्य वाटले. अशी देवगुणी लक्ष्मी स्वतःला पत्नी म्हणून लाभली म्हणून भाऊराव कृतकृत्य झाले. धन्यवाद.